तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडले कानी, विवळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले। आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली। मुरली नवे हा केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन मी वृंदावन, मी घरधंदा विसरले। आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, कैसी वाजवली मुरली। तुझ्या मुरलीचा स्वरतान मी विसरले देहभान, घर सोडून धरले रान मी वृंदावना गेले। यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, भगवंताच्या मुरलीचा आवाज ऐकल्यानंतर यमुनेचं पाणी सुद्धा स्थिर वाहत आहे। रवी मंडळ चालता शब्द होय, शेष कुत राहे तन देव विसरली माय। भगवंताच्या आवाज जर गवळणीच्या कानावर आला आणि ती जर आपल्या लेकराला स्तनपान करत असेल, स्तनपान करायचं सुद्धा विसरून जात होती, एवढी ताकद भगवंताच्या बासरीमध्ये होती। एक गवळण, तिच्या मुलीचं नाव हरणी होतं। काय होतं हरणी? सासूबाईंनी लोणच्याची भरणी काढायची सांगितली, हरणी कडेवर होती। लोणच्याची भरणी काढली, भरणी वर ठेवायची, तर हरणी कुठे ठेवली? कडप्यात ठेवली आणि भरणी घेऊन निघाली। सासूबाईंनी विचारलं, ए हरणी कुठे? बघितल्यानंतर कळालं ही तर भरणी, बाई हरणी तर तिकडे आहे कडप्यावर। ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी ऋण झुन ऋण झुन वाजती, देव विमानी बैसोनी स्तुती गाती, भानुदासा भावली प्रेम भक्ती। एक भक्त त्या बासरीला म्हणतोय आणि भगवंताला सुद्धा म्हणतो, सोने की होती तो क्या कर जाते मोहन, जब बास की होकर भी दुनिया को नचाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है। हे कृष्णा,
तू काळा असून लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतात. बाय चान्स तू जर गोरा असता तर कसं झालं असतं रे. जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. त्या गवळणी बासरी सोबत भांडणं करायच्या. का ग हे बासरी, ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस तपश्चर्या केली, यज्ञ केले, एवढं त्याचं चिंतन केलंय, तरी सुद्धा आम्ही त्याच्या एवढं जवळ जाऊ नाही शकलो ग. तू एवढी जवळ आहे की तुझ्याशिवाय भगवंताला एक मिनिटही करमत नाही ग. अगं झोपी सुद्धा तू तिच्या कमराला ठेवून झोपतो. एवढं प्रेम तू केलं, काय पुण्य केलंय ग तू एवढं की तू भगवंताच्या एवढ्या जवळ गेलीस. त्यावेळेस बासरीने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बासरीने सांगितलं, अगं देवाच्या जवळ जाण्यासाठी मी माझं अंतकरण एकदम मोकळं केलंय ग. तुम्ही बघा ना, बासरीमध्ये कोणत्याही प्रकारची हे नाहीये, गाठ नाहीये, मोकळी आहे. आणि जोपर्यंत तुमचं अंतकरण मोकळं होत नाहीये, जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, मी कोणीतरी एक मोठा आहे, मी कोणीतरी एक मोठा जातीवंत आहे, मी कोणी एक श्रीमंत आहे, हा जो भरणा जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये, तोपर्यंत तुम्ही माझ्या भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही महाराज. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राही तिथे. माया हो, तुम्ही जर हापशावर पाणी आणण्यासाठी गेल्या तर रिकामा हंडा घेऊन जाता का भरलेला हो? पाणी आणता तुम्ही का तुमचे नवरे आणतात? खरं सांगा, खोटं बोलू नका बाबा. कथेत बसलेले आहे तुम्ही. रिकामा हंडा घेऊन जर गेला ना, हापसलं तर तो हंडा भरल, पण भरलेला हंडा जर तुम्ही त्याच्या खाली लावला तर ते आहे ते पाणी सांडल, पण हंडा नाही भरणार. एक माय माऊली खूप शहाणी होती. ती म्हणली, बाबा मी रिकामा हंडा घेऊन गेले हो, दिवसभर हापसलं तरी हंडा भरला नाही. याचं कारण ती 150 शहाणी असल्यामुळे तिनं हंडा उबडा ठेवला होता. कसा ठेवला होता? कथा श्रवण करत असताना, कीर्तनकार श्रवण करत असताना मी मगाशी आमच्या दादांना एक वाक्य बोलून गेलो. महाराज चुकीचा असू शकतो, महाराज जरी असला तरी तो एक मनुष्य आहे. महाराज जरी असला तरी तो एक मनुष्य, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्याच्या अंगावर धोतर आहे, म्हणजे तो लगेच देव झाला असं नाहीये. मनुष्य प्रकृती आहे, त्याच्याकडून काहीतरी चुकू शकतं. आणि आता तर हे वातावरण असं आहे की त्याच्यामध्ये माणसाकडून चुकी होणारच आहे. आणि नाही तुम्ही चुकी केली तरी लोक तुम्हाला चुकीत सापडवणार म्हणजे सापडवणारच आहे. सोशल मीडियाचा काळ आहे. एका रात्यात तुम्ही हिरोही होता आणि एका रात्यात तुम्ही झिरो होता. एका रात्यात एका प्लॅटफॉर्मवरची भिकारीन महाराष्ट्रातली नव्हे देशातली 1 नंबरची गायिका झाली. सगळ्याच्या डोक्यात फक्त तेरीन मेरीच घालून गेली. एका रात्यात नाव तिचं रानू मंडल. जिकडं जाव तिकडं फक्त तेरी मेरी मेरी तेरी. पण दुसऱ्या मिनिटात ती कुठं गेली हेही माहित नाही. सोशल मीडिया आहे ना. महाराज चुकी, मी कथा करतोय, मी कीर्तन करतोय, म्हणजे मी देव आहे असं नाहीये. माझ्याकडून काही चुका होऊ शकतात, मनुष्य आहे ना. पण मी जे ज्ञान सांगेल, मी जी कथा सांगेल, मी जे कीर्तन करेल ते तर जीवनात कधी चुकीचं राहणार नाही. कारण की ते मी माझं सांगत नाही, मी ते माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगतोय. मी जे भागवत सांगतोय ते माझ्या बापानं लिहिलेलं भागवत नाही सांगत, मी व्यासाने लिहिलेलं भागवत सांगतोय हो. त्याच्यामुळे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, मनुष्य चुकीचा असू शकतो, पण साधूने सांगितलेलं ज्ञान, कीर्तनकाराने सांगितलेलं ज्ञान, कीर्तनकाराने केलेला बोध जीवनामध्ये कधी चुकीचा नसतोच महाराज. कारण ही गादीच अशी आहे की इथं कधी कोणाची दिशाभूल केल्या जात नाही. इथं तुम्हाला चांगल्याच गोष्टीचं ज्ञान दिलं जातं. हे बाबांनो दारू पिऊ नका हे इथं शिकवलं जातं. भारतातल्या कोणत्याही पुढाऱ्याला या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. त्यानं माईक हातात घ्यायचा आणि सगळ्या तरुणांना सांगायचं पोरांनो दारू पिऊ नका. म्हणून जोपर्यंत अंतकरण मोकळं होत नाही तोपर्यंत
भगवान परमात्मा जवळ कसा गेलो? काही जर स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाक करता करता त्या भगवंताची बासरी ऐकली ना की स्वयंपाक थांबून जायचा. काही मंडळी, काही गवळणी मेकअप जर करत असताना आरशासमोर उभ्या राहून तर भगवंताच्या बासरीचा आवाज ऐकला ना तर जे काजळ डोळ्याला लावायचं ते काजळ कपाळाला लावत होते. जे कुंकू कपाळाला लावायचं ते कुंकू डोळ्याला लावत होते. घर सोडो निर्धरले रान मी वृंदावना गेले. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. घरधंद्यामध्ये लक्ष नव्हतं लागत गवळणीच्या. भगवंताची बासरी होतीच तेवढी सुंदर हो. अरे ज्या बासरीला भगवंताचे होठ लागले असेल ती बासरी काय थोडी पुण्यवान असेल का मला? भगवान परमात्माने अनेक खेळही खेळलेले. विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी येला यमुनेच्या तीरी. विटू दांडू असेल, चेंडू फळी. काही बावळे लोक सांगतात की क्रिकेट हा खेळ इंग्लंडचा आहे. कोणा सांगितलंय तुम्हाला? अरे क्रिकेट हा खेळ भगवान श्रीकृष्ण खेळले होते, फक्त त्याला बॅट बॉल आपण म्हणतोय, त्यावेळी चेंडू फळी म्हणायचे. काय म्हणायचे? जगातले जेवढे काही गोष्टी त्या भारतापासूनच भेटलेल्या आहे. कोणाला बाकीच्यांनी चोरल्या असतील तो भाग वेगळा आहे. खेळता खेळता भगवंताकडून एकदा खेळत होता विट्टू दांडू विट्टी उडाली ना यशोदे बाळ तुझा काना यमुना डोई बुडाला ना. विट्टी उडाल्यानंतर पेंढारी सांगितलं, हे मला माझी विट्टी आणून दे. भगवंतानी कदंबाच्या झाडावर उभे राहिले आणि तिथून उडी मारली. तो डोह होता कालिया नावाचा. डोहाचा तो कालिया डोह होता. कालिया नावाचा अजगर तिथे राहत होता. त्या कालियाचा उद्धार करण्यासाठी भगवंतानी ते लीला केलेली आहे. गेल्यानंतर कालियाचाही उद्धार केला. पण इकडं यशोदेकडे गेले आणि यशोदेला सांगू लागले, ए यशोदा, आम्ही यमुनेच्या तिने खेळत असताना विट्टी कालिया डोहामध्ये पडली आणि भगवंतानी कालिया डोहामध्ये उडी मारली. रडायला लागली यशोदा. यशोदे बाळ तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना यमुना डोही बुडाला ना. कालिया डोहाचा उद्धार करून कालिया डोहाला भगवंत वरती आले. सर्वांनी भगवंताचं स्वागत केलं. अशा अनेक लीला भगवंतांनी केलेल्या आहे. दुसरी एक सर्वात महत्वाची लीला माझ्या भगवंतांनी केलेली आहे. ब्रह्मदेवाचा गर्व हरण करण्यासाठी भगवंताने सुंदर असा काला सुद्धा केलेला आहे. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला क्षीण. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि भगवंताने पहिला काला यमुनेच्या किनारी केलाय. बिभ्रत वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानमशुल कवलं तत्फलांगिलिषु तिष्ठन् मध्ये सुपरि सूर्यो हासयन्नर्भविस्वै स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभूक बालकेली. एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी. अरे काला काला म्हणजे आहे तरी काय? अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला भेद नष्ट करून सर्वांनी एकत्रित यायचं आणि माझ्या भगवंताचं चिंतन करायचं. हे जीवनातला सगळ्यात मोठा काल आहे. कथा ऐकून जर तुमच्या अंतकरणातला जातीवाद जात नसेल, कथा ऐकून जर तुमच्या अंतकरणातला क्रोध जात नसेल, कथा ऐकून जर तुमच्या अंतकरणातला दुसऱ्या विषयी असणारा मत्सर जात नसेल, कथा ऐकून जर तुमच्या अंतकरणात असलेला लोभ जात नसेल, तर किती जरी कथा ऐकल्या, कथाकार असा गिळून जरी घेतला तुम्ही, काय फायदा आहे?
गवळणींचा इच्छा होती भगवंतानी, म्हणून भगवंतानी गवळणीच्या आग्रहास्तव रासलीला केली. 6 महिने शरद पौर्णिमेची रात्र, 6 महिन्याची रात्र केली. एक एक गवळण एक एक गोपाळ. भगवंताने सुंदर अशी रासलीला केली, पण गवळणीच्या मनामध्ये अहंकार झालाय. भगवान परमात्मा तिथून अदृश्य झाले. ही कथा तुम्हाला सर्व मंडळीला न्याय. प्रत्येक गवळणी धावा करू लागल्या, कृष्णा कन्हैया कन्हैया पुकारा करेगे, लताओं के ब्रज में गुजारा करेगे, कहीं तो मिलेंगे बाके बिहारी. देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तू अशा अरण्यात आम्हाला सोडून गेला. काय मोकली लेवनी सावजानी वेधिले, एतवरी होता संग अंग अंग लपविले. तुका मने पाहिले मागे, तेवढ्या वेगे अंतरला, कानया रे जग जेटी देई भेटी एक वेळा.